पुण्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलं होतं। या प्रशिक्षणामध्ये 40 वनाधिकारी सहभागी झाले होते। या प्रशिक्षणात वन्यजीव सुरक्षित पकड, संघर्ष कमी करण्याच्या पद्धती आणि फील्ड व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन केलं। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन दर निश्चितीची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उद्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, चर्चा करणार आहेत। पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील सुमारे 3000 एकर जमीन संपादित होणार असून यासाठी जवळपास 5000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। दारू निर्मितीसाठी केमिकलची वाहतूक करणारे 2 टँकर जप्त करण्यात आले। पुणे सातारा महामार्गावरील निगडे गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। टँकरमधील केमिकलपासून दारू तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई झाली आहे। यामध्ये 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुण्यातील पाषाण सुतारवाडीमध्ये बिबट्याचा वावर आढळलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। एका सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या गेटवरून उडी मारताना दिसला। त्यानंतर वन विभागाने शोध मोहीम सुरू केली आहे। पुण्यामध्ये लाचखोर मंडल अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। रुपाली गायकवाड असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे। पुणे जिल्ह्यातील भोर इथे निगुडघरच्या मंडल अधिकारी रुपाली गायकवाड यांनी माती वाहतुकीसाठी 1.5 लाखांची लाच मागितली होती आणि या प्रकरणात महाड नाक्यावर सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले। नाशिकच्या तपोवनामधील साधूग्रामच्या जागेवर आज शोक संमेलन भरणार आहे। झाडांसोबत एक कविता एक दिवस या घोषवाक्यानं सरकारच्या नावे शोक संमेलन भरवलेलं आहे। राज्यभरातील कवी या संमेलनाला हजेरी लावतील अशी माहिती मिळते। नाशिकमधील गावांमध्ये पारंपरिक डोंगऱ्या देव उत्सव उत्साहात साजरा झालेला आहे। मणी चौंधाणे, कंधाणे, निकवेल आणि डांग चौंधाणे या गावांमध्ये हा उत्सव साजरा केला गेला। या उत्सवामध्ये प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती 15 दिवस व्रत करते। या उत्सवासाठी वस्तीच्या मध्यभागी खडी उभारली जाते। स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम एका पोलीस व्हॅनमधून नेल्याची अफवा पसरल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये एकच गोंधळ उडाला। खुलताबाद नगर परिषद निवडणूक शांततेमध्ये पार पडली आणि त्यानंतर सर्व ईव्हीएम नगर परिषद कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले होते। मात्र पोलीस ईव्हीएम मशीन हे घेऊन जात असल्याची कुणीतरी अफवा पसरवली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने रस्ते विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद करण्याची मोहीम सुरू केली आणि त्यासाठी रस्त्याच्या आड येणाऱ्या मालमत्ता पाडण्यात आलेल्या आहेत। महापालिकेने 5000 मालमत्ता पाडलेल्या आहेत। मात्र मालमत्ता धारकांना भूसंपादनाची भरपाई देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसल्याचं TDR देण्यावर भर देण्यात आले।